आपल्याकडे क्रोनिक डायबिटीजवाले पेशंट आहे, हायपरटेन्शन आहे किंवा बाकी कोणतेही कॉमन एलिमेंट्स जे आहेत आपल्या बोर्डवर आहेत त्याच्यासाठी जे रेग्युलर मेडिकेशन आहे ते आपण इथून देतो. जे पण आपले कुष्ठरोगाचे पेशंट आहेत त्यांचं आपण डेली डोसिंग आपल्या इथे करतो. पेशंटला लिटरली तोंडामध्ये गोळी टाकायची जसं की आम्ही बघितलं गावामध्ये काळात अजूनही होतं. त्याच्यामुळे ड्रग डिफॉल्टर मला सध्याच्या ज्या केसेस येत आहेत त्या मेनली तेच आहेत की बाहेर असतात, ॲडिक्शन असतं काहीतरी टोबॅको किंवा खर्राचेवर किंवा अल्कोहोलिक असतात. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्हाला लेप्रेसीवाला पेन नाही तर मग आम्ही गोळ्या औषधं का घ्यायचं सोडून देतात. मग पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा ते रिएक्शनमध्ये येतात, एक तर टाईप 1 किंवा टाईप 2 लेप्रा रिएक्शनमध्ये येतात. मग आल्यानंतर मग त्यांना त्या फेजमधून बाहेर काढायला खूप जास्त वेळ लागतो. तर तो एक मोठा चॅलेंज आहे की ॲडिक्शन खूप जास्त प्रमाणात आहे. इथं आल्यानंतर मग ते ऑब्झर्व डोसेस दिले की ते त्याच्यामधनं लवकर रिकवर होतात आणि लवकर बाहेर येतात. आणि मग काय देतात ॲडिक्शनसाठी आपल्याकडे सायकॅट्रिस्ट आहेत. जर टोबॅको आणि बाकी याच्यासाठी टॅबलेट्स वगैरे देतात ते आणि काउन्सिलिंग करतात. मग आपल्याकडे सायकोलॉजी देतात. डेली घेतला त्याला जरा रिफ्लेक्शन येत होतं. हे डॉक्टर ऋषिकेश आता मागे भेट झाली होती. येस, ऑफिसमध्ये भेटलो ना. कसं चाललं आता एक